वडनोगर भावेश भगत याचाही जन्म झाला होता. भावेश भगत ज्याच्या संघाला आपण ऍक्शन मध्ये आज पाहणार आहोत, जय सोनाई वडनोगर. भावेश भगत यास निश्चित आमच्या आयोजकांकडून, समालोचन कक्षाकडून, पंच पॅनल कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 2002 मध्ये साऊथ आफ्रिकेचा ग्रेट कॅप्टन ग्रॅम स्मिथ याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपला कसोटी पदार्पण टेस्ट डेब्यू केला होता आणि एकमेव असा कर्णधार की ज्याने 100 कसोटीमध्ये नेतृत्व कॅप्टन्सी करण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. हा रेकॉर्ड निश्चित हेमंत पाटील सर मोडणं थोडंसं अवघड जाणार आहे, कारण 100 कसोटीमध्ये नेतृत्व करणं ही खूप मोठी बाब आहे. खरोखरच ग्रॅम स्मिथचा जर आपण विचार केला तर एक अतिशय जबरदस्त फलंदाज मानला गेला होता आणि एक चांगला कॅप्टन मानला गेला होता आणि त्याने जबरदस्त कामगिरी केली. आणि आठवते तो हाय टोटल वन डे क्रिकेट सामना 434 त्याच्यामध्ये स्टार्टिंग जी केली होती ती जबरदस्त केली होती स्मिथने. आणि त्यामध्ये रिकी पॉन्टिंग यांनी ऑस्ट्रेलियाकडून शतक आणि हर्षल गिब्स यांनी दक्षिण आफ्रिकेकडून शतक ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता आणि चेसिंगचा रेकॉर्ड आपण अंतरिक्ष क्रिकेटमध्ये पाहिला होता. 434 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता दक्षिण आफ्रिका संघाने. तर ओलिया सामन्याकडे बॅक टू क्रिकेट नाव राज्य फ्रंटलाईन गोलंदाज येतोय गुड बाय केवनेरी या संघाकडून. यावेळेला मात्र हलक्या त्याने केले चेंडू बॅकवर्ड शॉट फाइंडला टोलला होता. एका धावेसाठी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय का, मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज. एक रिस्की धाव पूर्ण केलेली आहे फलंदाजाने. 2 धाव पूर्ण करतो फलंदाज जयेश पाटील आहे, ज्याने गेल्या वर्षीच्या अंगामध्ये वडगर चषकामध्ये गंगापत गोंदवली संघाविरुद्ध 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा रेकॉर्ड केलेला होता. मित्रांनो, तसे आज 8 मार्च आहे आणि आजच्या दिवशी 2015चा जो वर्ल्ड कप झाला होता त्या वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंकेचा दिलशन तिलकरत्ने या फलंदाजाने मिचेल जॉन्सन या गोलंदाजीच्या 6व्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता. अतिशय बरोबर आहे, अतिशय चांगलं रेकॉर्ड्स आमचे सुभाष धुमाल यांच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि चेंडू आपण हातामध्ये जास्त वेळ ठेवल्यानंतर काय होऊ शकतं हे दाखवून दिलेल्या फलंदाजाने या क्षेत्ररक्षकाला. 2 धावा येतात, 2 धावाने खाता खोललं जातोय बॉय प्रेम केवनी दिव्या संघाचं. पहिलं षटक मार्गस्थ राज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सामना फलंदाज जयेश. यावेळी मात्र ऑफिशियल फटका, चेंडू बॅटला लागलो तर त्याच्यावर मोर उमटली होती षटकारची. चेंडू सीमाशेवर षटकार. गणपत बजाते रहना यार. जबरदस्त फटका, अप्रतिम फटका. चेंडू सीमाशा बाहेर जातोय. सरळ 6 धावांसाठी षटकार. अटॅकिंग फलंदाजी पहिल्या षटकापासून जयेश याच्याकडून. अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी जयेश पाटील. साईज ग्रुपच्या व्हॉलंटियर्सला सूचना असेल की तुम्ही बाउंड्रीच्या दिशेने जायचं, बाउंड्री पंचांची कामगिरी बजावायची. साईज ग्रुपच्या सर्व व्हॉलंटियर्स. दणदणीत षटकार फेज करतो जयेश. या षटकाने जयेश पाटील पोहोचतो आपल्या वैयक्तिक 8व्या धावसंख्येवर. यावेळी केवळ हलक्या त्याने चेंडूला दिशा दिलेली आहे. शॉर्ट थर्ड अँड रिझन मध्ये एका धावेसाठी एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाजचा. संघाची धावसंख्या एका धावेने होते ती 9. चांगला फटका बघितलं. यावेळेस थोडस इंटेलिजंट पद्धतीने खेळून काढलं होतं. एक मोठा फटका लागल्यानंतर यावेळेस चेंडू चांगला पडला होता. गुडलँड स्पॉटवर बॅकफुटला गेला, फक्त स्टिअर केलं होतं चेंडूला थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण करतात. 1 धावाने धावसंख्या पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. बॉयफ्रेंड केंद्रीय संघाने यंदाच्या अंगामध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केला होता. एकवेळा मानकुले स्वर्गीय अजित स्मृती चषकामध्ये या संघाने जय सोने वडनगर संघाला अंतिम सामन्यामध्ये पराभूत करून विजेतेपद पटकावलं होतं. अजित स्मृती मानकुली चषक पटकावला होता. यावेळी थोडासा खराब क्षेत्ररक्षण स्वाफी वर्ग आपण पाहतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. डीप मिड ऑनला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलकावर धावा झलकल्या जातात त्या 11. अतिशय चांगला ऑन ड्राईव्ह मात्र मिडॉनच्या दिशेने थोडासा मिसफिल्डिंग मिडॉनच्या शतकाच्या मार्फत त्याचा फायदा उचलला. 2 धावा पळून पूर्ण गेल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 11 धावसंख्येवर पोहोचते.
पायाचे ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री प्रशांतजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या जोडीला आपण बघतोय माननीय श्री विलास भगत आणि त्यांच्या जोडीला आणखीन आपण सुनील पाटील यांचं आगमन झालेलं आहे. स्वर्गीय आत्माराम शेठ गुलबी चषक 2018 मध्ये महेंद्र पाटील आणि साईज ग्रुप तर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी. राईट ओव्हर द विकेट. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू टोळला जातोय. वाईड मिडल कॅरीजन बाहेर अशी मार्शे चौकार. आपण पाहू शकता चेंडूला जवळजवळ लपेटलं होतं ऑफस्टॉपच्या बाहेरून. ऑफरच्या फटका इनफिल्डच्या वरून कुठली संधी नव्हती क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या वेगाने वरती धावसंख्या 4 ने ओढून होती ती 15. यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट स्ट्रेट चा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू जातो शिमाशेभर चौकार. फूलों सा चेहरा तेरा चलियों से मुस्कान. अतिशय जबरदस्त फटका बघितलं. थोडासा यावेळेस बघितलं थोडासा हेलिकॉप्टर स्टाईलने केला होता. सरळ बॅट नाही चढू जातोय. सरळ शॉट केला होता. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. हेलिकॉप्टर शॉट जर बघितलं पण महेंद्रसिंग धोनी यांनी हा मॅन्युफॅक्चर केला होता शॉट. त्याच्यानंतर आपण बघितलं टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात चांगला हेलिकॉप्टर शॉट कुठला फलंदाज खेळतो तर कृष्णा सातपुते. दुसऱ्या नंबरला बघितलं तर देसाई ओंकार देसाई आहे. तिसऱ्या नंबरला पण जर बघितलं तर पिंटू परछा आणि भिवंडी क्रिकेटमध्ये भावेश पवार. त्याच्यानंतर गेसुद्दीन आणि बिलाल हे जबरदस्त खेळतात. ना भिवंडी क्रिकेटचा विचार केला तर महेंद्र मागे मल्टी महेंद्र जो धनेश विल्यम संघाचा खेळाडू आहे अतिशय उत्कृष्ट हेलिकॉप्टर शॉट खेळण्यामध्ये नंबर 1 वर आहे. आणि जर टेनिस महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा विचार केला तर ओंकार देसाई या फलंदाजाने सर्वप्रथम हेलिकॉप्टर शॉट खेळला होता. लेट आत्माराम गुरु चषकासाठी महेश पारशी पोगाव येथून हार्दिक शुभेच्छा देत आहेत. बेस्ट कॉम्प्लिमेंट्स देत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम महेश पारशी आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद 19 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपण पाहतोय अक्षय मडवी आणि जयेश पाटील या दोन्ही सलामीरांकडून. गोल्डन बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील जो काजल स्पोर्ट्स पूर्ण आयोजित चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. अजित स्मृती चषकामध्ये सॉरी कारण काजल स्पोर्ट्स पूर्ण चषकामध्ये वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील हा मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. दुसरी षटक घेऊन येतो गोलंदाज गुडबाय केवणीदेव संघाकडून जयेश टू जयेश. यावेळेस बघितला वाईटचा इशारा करतात पंच. एकत्रित धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. दुसरी षटक जय घेऊन आलेलं आहे. सामनागर फलंदाज जयेश. पहिला चेंडू दिशान चेंडू हाताळतोय अवंत वाटच्या रूपाने. चेंडूला फोर्स केलेला आहे मात्र विस्टामी फटका होता. सुदैव कुठलाही क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये नव्हता. जोपर्यंत चेंडू फील करून फेकी केला जातोय तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या वाढवून होते ती 21. खासदार चषक अंजुरमध्ये निश्चित अक्षय याने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. खास फलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅच ठरला होता एका सामन्यामध्ये. यावेळी मात्र अतिशय दिशाहीन चेंडू दिशा भरकडली जाते. कधी कधी हेमंत पाटील सर आपण पाहतोय गोलंदाज अति वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात अशी दिशा भरकटतोय. खरोखरच 2 चेंडू आतापर्यंत वाईट टाकलेले आहेत गोलंदाज
जय याने पहिल्या षटका सामन्यामध्ये सुद्धा बघितलं होतं, पण जयेश या गोलंदाजाने सर्वात मोठं षटक टाकलेलं आहे. यावेळी मात्र फुलटा चेंडू होता. मेडिक रिझर्व मध्ये चेंडू टोलवला जातोय एका धावेसाठी, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल लेवरते, धावसंख्या 1 निवडून होते 23 विदाउट लॉस. निश्चितच प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी एक गिफ्ट हॅम्पर आणि एक थम्सअपचा खंबा दिला जातात. ते मानश्री विलासजी भगत या ठिकाणी VIP डायसवर उपस्थित आहेत. त्याचा विलासजी भगत यांच्याकडून आम्हाला ते बरेचसे स्पॉन्सर झालेले. यावेळी मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू अतिशय उत्कृष्ट ऑन ड्राईव्हचा फटका, स्ट्रेट लॉंग ऑनला चेंडू जोपर्यंत अडवला जातो तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. जयश असे एका धावेने धावसंख्या घडवते 24. या षटकामध्ये आपण बघितलं जर वाईट 2 चेंडू टाकले असले तरी सुद्धा मात्र उभा दिलेल्या फलंदाजाला मोठा फटका केला, जे जास्तीत जास्त यॉर्कर आणि ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज जय. निश्चित विकेट इतर चेंडू आपण पाहिलेले आहेत. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पूर्णपणे बीट करतोय फलंदाज, त्याला चकित करतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय जय याच्याकडून 2 जे वाईटचे चेंडू जर मायनस केले तर आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट षटक आपल्याला पाहायला मिळतंय जय या गोलंदाजाकडून. त्यानंतर या स्पर्धेचे अतिशय मोठं सहकार्य ग्रामपंचायत सदस्य पाये माननीय श्री प्रशांतजी म्हात्रे याने सुद्धा जबरदस्त चांगलं सहकार्य केलेल्या स्पर्धेसाठी. यावेळी मात्र 0 मीटर कमाल फटका, चेंडू डीप स्कोर 182 षटकार. गणपत बजाना काय को बंद किया. काय जबरदस्त फटका हे पाहू शकता रिप्ले मध्ये. काय जबरदस्त स्लॉक केलं तर चेंडूला सीमारेषा बाहेर चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या वेगाने वरते मुसंडी मारते, संख्या 6 निवडून होते ती 30. अतिशय उत्कृष्ट सलामी आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांकडून. खूप वेळा धावबंदी आपल्याला पाहायला मिळाली होती, मात्र अक्षयने मागील चेंडूवर एक प्रकारे इशारा दिला होता की ही धावबंदी आता नाही चालणार. जय भोळेंचा वडोदरा संघाचा संघ नायक आणि गावदेवी पूर्णा संघाचा संघ नायक आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. गावदेवी पूर्णा संघाचा कर्णधार आणि जय भोलेनाथ वडनवगाव संघाचा कर्णधार टॉस साठी रेडी राहायचं. पहिल्या फेरीतला 3रा सामना या 2 संघांदरम्यान होईल. दोन्ही संघांनी हे 4 षटक संपण्याच्या आधी आमच्या टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. जयेश पाटील आणि अक्षय मडली ही सलामी जोडी मैदानात आपण पाहतोय बॉयफ्रेंड केवढी दिव्या संघाकडून. दुसरी षटक मार्गास आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. हेरी गोड्स फेसिंग एम अक्षय. यावेळी मात्र दंडा गया सैर करणे, दांडी गुल होते अक्षयची. पहिला हात रबसतोय बॉयफ्रेंड केवढी दिव्या संघाला. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में. आपण पाहू शकता जागून खेळण्याचा प्रयत्न फुटवर्कचा वापर करताना दिसला होता फलंदाज आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय दांडी गोल झालेली आहे. एसटी वाकवलेली आहे गोलंदाजाने आणि पहिल्या विकेटचा पतन पहिला हादरा बसतोय बॉयफ्रेंड केवढी दिव्या संघाला 30 धावसंख्येवर अक्षयच्या रूपाने. नवीन फलंदाज कुणाल हे आपण पाहू शकता. आमचा VIP डाईज मान्यवर कक्षामधून अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. प्रशांत म्हात्रे, यतीन पाटील, स्वप्नील पाटील, मंजित पाटील, मोनिश तरे, परेश पाटील याने आपण पाहू शकता. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाले 33. 15च्या सरासरी धावा झळकल्या त्या बॉयफ्रेंड केवढी दिव्या संघाने.
पहिला फलंदाज अक्षय हा बाद होऊन मध्ये फरकला. अक्षयने बाद होण्यापूर्वी 17 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. निश्चितच परेश पाटील हे व्यापीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक लाभलेले स्पॉन्सर झालेलं आहे. LED ग्रामीणसाठी मॅन ऑफ द सिरीज गुरुनाथ पाटील यांच्याकडून सिटी ओपन साठी मॅन ऑफ द सिरीज दिला जाणार आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 धावा 15च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय आपल्याला. प्रथम फलंदाजी करत असताना बॉयप्रेम केवनी दिवे संघ, दोन्ही सुद्धा केवनी दिवे संघ या ठिकाणी लढताना दिसतात. बॉयप्रेम अँड गुड बॉयज केवनी दिवे. गोलंदाजी मार्कवर येतो सूरज, जो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. राईट आर्म बाउंड विकेटनी शॉर्ट पिच चेंडू, अतिशय जबरदस्त फटका, डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. Bala, 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 bala. आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता फलंदाजाने. शॉर्ट पिच चेंडू होता आणि चेंडूला फिरकावून दिला होता सीमारेषेबाहेर षटकारासाठी. अप्रतिम फटका. अगोदर चेंडूला ओळखलं होतं, शॉर्ट पिच चेंडू पडला होता, वेळ मिळाला होता फलंदाजाला, थोडासा सफल झाला आणि ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडूला खेचून काढलं होतं ऑन साईडच्या दिशेने, ज्याला चॉपक शॉट आपण म्हणू शकतोय. धावसंख्या पोहोचते 36 या धावसंख्येवर. अटॅकिंग फलंदाजी होताना दिसते पहिल्या षटकांमध्ये बॉयप्रेम केवनी दिवे संघामार्फत गुड बॉयज केवनी दिवे संघासमोर. बॉयफ्रेंड वर्सेस गुड बॉयज असा सामना आपण पाहतोय. निश्चित तसं जयेश पाटील लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट मधील एक महान क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातोय. अतिशय उत्कृष्ट खेळाडू आपण पाहतोय गोल्डन बॉय भिवंडी जयेश पाटील याला. खरोखर जयेश पाटील चांगली फलंदाजी करताना दिसतोय या टुर्नामेंट मध्ये. या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय चांगला इन्फॉर्म फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर षटकारांनी स्वागत केलं जाते सूरजाचं. फुलटॉस चेंडू होता, यष्टीरक्षक चुकतो, चेंडू लॉक स्टॉपच्या दिशेने पाईन लेगच्या दिशेने जातोय. 4 धावांसाठी चौकार. बॅटला चेंडू लागून गेला होता. उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, दिल की पतंग देखो उड़ी. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता फुलटॉसचा थोडा चेंडू होता, बॅटची कड घेऊन चेंडू गेला होता फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमारेषेपर्यंत चौकारासाठी. एक वेलकम बाउंड्री सुसंगतम चौकार मिळत होते बॉयफ्रेंड केवनी दिवे संघाला. या चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 4 ने वाढवून होते ते 40 धाबा धावफलकावर लागतात आणि 2 चेंडूमध्ये 10 धाबा खर्च करतो गोलंदाज सूरज. अतिशय महागडा ठरतोय हा चेंडू. जर आपण बघितला फुलटॉस फुल लेनचा चेंडू होता, अतिशय खराब चेंडू आणि त्या चेंडूवर चौकार येतोय. कुठल्या प्रकारची संधी नव्हती शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रक्षणाला चेंडू वाढवण्याची. पुन्हा सूरज गोलंदाजी मार्क राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस चीफ केल्या चेंडूला हवेमध्ये कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये शतरक्षक चेंडू मागे धावतो, मात्र अडू शकत नाही चेंडूला. चेंडू सीमारेषा बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता चीफ केलं होतं ऑन दी राईटच्या अंदाजाने फटका केला होता फलंदाजाने. कुठलीच संधी नव्हती कारण इनफिल्डच्या वरून चेंडू गेला होता सीमारेषा बाहेर. आउटफील्ड मधून सीमारेषा बाहेर चौकार. निश्चितच एक चांगला फटका बघितला होता. कव्हरचा क्षेत्रक्षक थोडासा जवळ होता, त्यामुळे हा फटका इनफिल्डच्या कव्हरच्या डोक्यावरून खेळला होता. फुलटॉस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू लॉंगचं शतरक्षक त्या ठिकाणी येतोय. सुरेश झेल टिपला जातोय आणि 4थ्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज सूरज. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता लॉ फुलटॉस चेंडू होता. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती, सीमारेषा कव्हर करता आली नव्हती. शेवटच्या क्षणापर्यंत क्षेत्ररक्षण चेंडूवर नजर केंद्रित केली होती. अप्रतिम झेल आणि गोल्डन बॉय जयेश पाटील फेल. दुसरा हैदराबाद तो केवनी दिवे संघाला. दुसरा फलंदाज बाद संघाची धाव संख्या आपण बघतोय
44 14 धावा खर्च करून चौथ्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतो गोलंदाज सूरज. ज्यावेळेस तुम्ही लोअर फुलटॉस चेंडू खेळता त्यावेळेस तुमच्या मनगटामध्ये ताकद जास्त असणं फार गरजेचं आहे. थोडीशी ताकद कमी पडली, प्लेसमेंट एक चांगली होती, ज्या हवेमध्ये चेंडू जास्त वेळ राहिला होता म्हणून भरपूर संधी मिळाली लॉंगांच्या क्षेत्रक्षणाला झेल टिपण्याचं चांगलं जज करण्याचा. त्यांनी कुठल्या प्रकारची चूक केली नाही आणि बाद केलं फलंदाज जयेश पाटील याला. 25 धावसंख्येवर बाद होतो जयेश पाटील. नवीन फलंदाज देवेंद्र, मात्र स्ट्राईकला फलंदाज कुणाल, तो मॅन ऑफ द मॅच होता मागच्या सामन्यामध्ये. उलटा चेंडू ऑन ड्राईव्ह केला त्या चेंडूला लॉंगाच्या दिशेने चेंडू त्या क्षेत्ररक्षक मात्र चौकतो चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रिप्लेमध्ये पाहू शकता एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. स्वाफी वर्क आउटफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही पायांच्या दरामधून चेंडू फरार झाला सीमारेषेपर्यंत चौकारासाठी. आणखीन जर कुठले संघ आजच्या दिवसामध्ये खेळणारे संघ जर आले असतील तर लगेच तुम्ही आयोजकांची तुम्ही संपर्क साधायचा आहे. आजच्या दिवसामध्ये खेळणारे जे संघ होते ते संघ आले असतील तर लगेच आयोजकांची संपर्क साधा. सूरज लास्ट बॉल टू गो. टॉस पुन्हा एकदा स्वान केले चेंडूला मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अतिशय महागडे षटक पडतंय सूरज याचं. षटकाचं विश्लेषण दाखवलं जाते. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त हुक शॉट. त्याच्यानंतर आपण बघू शकतो सूरजचा हा दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू 5 लेगच्या दिशेने चेंडू गेला होता सीमारेषा बाहेर चौकार. त्यानंतर हा चेंडू आपण बघू शकतोय इनफिल्डच्या वरून केला होता, चिप केला होता चेंडूला डीपिश कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार गेला होता. त्यानंतर चौथ्या चेंडूवर हा चेंडू आहे याच्यावर फलंदाजाला बाद केलं होतं. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंगांच्या क्षेत्रक्षणाने अतिशय सुरेख झेल टिपला होता. सरळ येऊन चौथ्या चेंडूवर 5वा चेंडू पण बघूया. 5व्या चेंडूवर ऑन ड्राईव्ह आणि ही मिस फिल्डिंग झाली होती. लॉंगांच्या दिशेने सीमारेषा बाहेर चेंडू जातोय. अंतिम चेंडूवर एक षटकार. बघितलं फुलटॉस चेंडू स्वांग केला होता. काय जबरदस्त टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. निश्चितचा किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्टचा प्रिन्स मूवीज रवी गुलवे आणि त्यांच्या संपूर्ण टेक्निकल टीम कडून अतिशय उत्कृष्ट थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहोत. टॉस साठी रेडी राहायचं आहे गावदेवी पूर्ण आणि वडूनवकर. लास्ट ओव्हर ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेस पंचांचा इशारा. व्हाईटचा एकत्रित धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 55 या धावसंख्येवर. आता म्हणू शकतोय धुमाल सर की डेंजर झोन मध्ये जाताना धावसंख्या आपल्याला दिसते कारण 55 धावा 3 षटकामध्ये पूर्ण झालेले आहेत. आणखीन एक षटक शिल्लक आहे. पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी हेमंत पाटील सर, कारण डेंजर झोन मध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. पंकज यावेळेस टॅप केला होता चेंडू देवेंद्रच्या मार्फत हा फटका होता. कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मात्र मिळते. 1 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 56 या धावसंख्येवर. जय भोलेनाथ वडूनवकर संघाचा कर्णधार आणि गावदेवी पूर्णा संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आपण टॉस करण्यासाठी. पंकज समोरच्या एंडकडून पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक एंडला फलंदाज कुणाल. 10 धावसंख्येवर खेळतो कुणाल. पुन्हा एकदा हॉबली घेऊन लागतात ड्राईव्ह. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका केला होता. बॉटम हँडचा चांगला वापर केला होता फलंदाजाने आणि लॉफ केलं होतं चेंडू. लॉफ्ट फटका चेंडू सरळ सीमारेषा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते ती 62. यस आमचे आणखीन एक समालोचक मित्र सुनील पवार यांचं आगमन होते. वेलकम सुनील पवार.
भरपूर दिवसानंतर सुनील पवार माझ्या जोडीला समोचन करताना दिसतील. निश्चितच तालुका क्रिकेट मधील पॉवरफुल कॉमेंटेटर आणि आमचे परम मित्र सुनील पवार सरांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. खासदार चषकामध्ये खास समालोचन त्यांनी केलं होतं माझ्या समवेत. 65 धाबा दाबलकावर लागतात. आणखीन बघितलं 4 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त फलंदाजी, अटॅकिंग फलंदाजी कुणालच्या मार्फत 3 चेंडूचा आतापर्यंत सामना केलेला आहे. 16 धावसंख्येवर खेळतोय. पुढे एकदा चांगला फटकाय शतक त्या ठिकाणी येतोय, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 1 बाउन्स 4 रन्स. कुठल्या प्रकारची संधी नव्हती शतशतकाला. चौकार. पाहू शकता गोलंदाजाच्या डोक्यावरून डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळला होता. स्ट्रेट हिट लॉंग ऑफ आणि लॉंग यांच्या मधून चेंडू जातो शिमारशिबरात चौकारासाठी. कल्लेरचे हर्षद पाटील जर आले असतील तर लगेच तुम्ही या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. कल्लेरचे हर्षद पाटील तुम्ही आयोजकांशी लगेच संपर्क साधायचा आहे. 4 धावा धावसंख्या पोहोचते ती 66 या धावसंख्येवर. राईट आर्म ओव्हर द विकेटनी यावेळेस अतिशय सुरेख डिलिव्हरी. थोडस चेंज ऑफ द स्पेस होता. स्लो आर्म डिलिव्हरी टाकली होती. निश्चितच गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि फ्लाईट ही दिली होती. चेंडूच्या गतीला पारखू शकला नव्हता फलंदाजांनी. पूर्णपणे चकित होतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. यावेळी मात्र गोलंदाज हेमंत पाटील सर कमबॅक करतोय. निश्चितच कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज पंकज याचा. मात्र अटॅकिंग फलंदाजी कुणाल याच्याकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बाउन्सर चेंडू होता, मात्र तेवढा बाउन्स स्वतःने डक केलं होतं. डोक्यावरून चेंडू जरूर गेला होता. असं वाटलं एक क्षणामध्ये की हा टेस्ट क्रिकेट चालू आहे. त्याच्या पंचाने एक वॉर्निंग दिलेलं आहे, वॉर्न केलेलं आहे गोलंदाजाला. शेवटच्या क्षणामध्ये बघितलं चेंडू पासून सोडलं होतं, डक केलं होतं, खाली बसला होता फलंदाज. एक वॉर्म जरूर केलेला आहे. 1 फॉर दी ओव्हर. पुन्हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुल करण्यापर्यंत एलिव्हेशन व्यवस्थित बनवू शकला नाही. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने आणि सीमारच्या बाहेर जाईल चेंडू. यस 4 धावांसाठी चौकार. यस निश्चितच पंच या ठिकाणी सूचित करतात की नो चेंडू आहे की क्लिअर डिलिव्हरी आहे. चौकात जरूर आलेली आहे. चौकारांनी धावसंख्या पोहोचलेली आहे ती 70 धावा. 70 धावा धावफलकावर लागतात. 70 धावा आणि 71 धावांचा टार्गेट असेल विजयासाठी. जय भोलेनाथ. ओढणीवर संघाचा करंदार आणि गावदेव पूर्ण संघाचा करंदार आपण नाणेफेकसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर डावाची समाप्ती झालेली आहे. जयेश पाटील गावदेव पूर्ण संघाचा करंदार नाणेफेकसाठी यायचा आहे. तसेच जय भोलेनाथ वडोलनगर संघाचा करंदार आपणही नाणेफेकसाठी यायचा आहे.
आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूबद्वारे आणि ट्रिपल्स चॅनलद्वारे पाहू शकता. युट्यूबद्वारे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जर लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायचं असेल तर लॉग ऑन टाईप करा साई स्पोर्ट्स खारबाव 2018 आणि आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तरी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. गावदेवी पूर्णा संघाचा कर्णधार टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे आणि जय भोलेनाथ वडूनगर संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस करण्यासाठी पुढील सामन्यासाठी टॉस केला जाईल. आपण आकर्षक ट्रॉफीज पाहू शकता. ज्याप्रमाणे 1983चा वर्ल्ड कप कपिल देव निखनच्या संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला पराभूत करून जिंकला होता तशाच प्रकारच्या ट्रॉफीज आपण पाहू शकता. अगदी 1983च्या वर्ल्ड कप प्रमाणे ट्रॉफ्या. गावदेवी पूर्ण संघाचा संघनायक आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचा आहे अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरे जावे लागेल कारण प्रतिस्पर्धी संघ नायक वडूनगर संघाचा संघ नायक इथे आलेला आहे. जय भोलेनाथ वडूनगर संघाचा संघ नायक इथे आलेला आहे. गावदेव पूर्ण संघाचा संघ नायक आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. हे आपण पाहू शकता पॅक क्राऊड. ब्रेन स्पोर्ट्स ठाकूरबाई संघाचे खेळाडू आपण जयमान पोगो संघाचे आपण खेळाडू तिथे पाहू शकता ज्याने इंदर जंगामध्ये एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. सुदर्शन याने 48 धावांची एक मॅरेथॉन खेळी पेश केली होती. 19 धावांची खेळी पेश केली होती. अशोक म्हात्रे यांनी डावखुरी शैलीचा फलंदाज आणि 5 षटकामध्ये तब्बल 123 1 2 3 अशा धावसंख्येचा इंदर जंगामधील विक्रम प्रस्थापित केलेला आहे. ज्यापासून गोडसे संघाचा जो विक्रम होता तो विक्रम मात्र 93 धावांचा जर्मन पोगो संघाने मोडीत काढलेला आहे. नवीन विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. ठाकूरबाई संघाचे खेळाडू आपण श्री नारायण शेठ चौधरी स्टँड मध्ये पाहू शकता. तसेच त्या स्टँड मध्ये जर्मन पोगो संघाचे खेळाडू आपण पाहतोय. श्री दयानंद मोतीरामा चोरगे स्टँड आपण पाहू शकता. हे आमचं व्हीआयपी डाईजचा समालोचन कक्ष हे पाहू शकता आपण. तर बोलूया मित्रांनो सामन्याकडे. बॅक टू क्रिकेट नाव. हे मैदानाचं दृश्य आपण पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आहे क्रिकेट इनक्रेडिबल. एक अविश्वसनीय स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय आत्माराम शेठ गोळी चषक 2018. मोठं आव्हान जवळजवळ 71 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे बॉय प्लेन केवली दिवस संघाने. गुड बॉयज केवली दिवस संघासमोर. बघूया हे आव्हान कसं पूर्ण करता याचं. पहिल्या 2 षटकासाठी मायक्रोफोन वर देतात आमचे जबरदस्त समालोचक सुभाष धुमाल सर. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील सर. 71 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीर मैदानामध्ये आलेले आहेत गुड बाय केवणेदेव संघाकडून. यंदाच्या अंगामध्ये या 2 संघामध्ये दुसरा सामना आपण पाहतोय. याआधी खाडी चषकामध्ये या 2 संघामध्ये सामना खेळला गेला होता आणि 88च्या लढतीमध्ये बॉयफ्रेंड केवणेदेव संघाने गुडबाय केवणेदेव संघाला पराभूत केलं होतं. पण यावेळी काय घडतंय.
वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय लसित मलिंगाप्पा केवणे दिवे अरविंद पाटील. सलामी जोडी मैदानात आपण पाहतोय गुड बाय केवणे दिवे या संघाकडून स्ट्रायकर फलंदाज पंकज आणि नॉन स्ट्रायकिंगला राज. पहिलं पॉवरफुलच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण वेळ रचना आपण पाहू शकता. ऑफसेटचे क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर फॅनला एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर 30 सर्कल बाहेर ऑफ साइडला एक क्षेत्ररक्षक थोडस वाईड ऑफ लॉंग ऑफला तैनात केलेला आहे आणि एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये शॉर्ट थर्ड मॅनला आपण पाहू शकता. अशी क्षेत्ररक्षक रचना आपण ऑफ साइडला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू आडव्या बॅटने चेंडू टोलवला जातो. डीप मिड विकेट रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एका धावे समाधान मानावं लागतं. एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतो फलंदाज पंकज आणि गुड बाय केवणे दिवे संघाचा खातं उघडलं जाते ते एका धावेने. सुरू असलेला सामना आपण पाहतोय बॉयफ्रेंड केवणे दिवे विरुद्ध गुड बाय केवणे दिवे या दोन संघामध्ये. अरविंद साइड आर्म गोलंदाजी करताना यावेळी मात्र वळकेल्यांचा चेंडू होता. कार्पेट सारे चेंडू टोलो होतोय शॉर्ट कव्हरला. पंचांचा 9चा इशारा येतो ओल्ड स्टेप आणि यापुढला चेंडू फ्री हिट असणार आहे. धावसंख्या ओढून होते ते 3. पहिलं षटक मार्गस्थ अरविंद पाटील पहिलं षटक हाताळतोय बॉयफ्रेंड केवणे दिवे संघाकडून. गुड बाय केवणे दिवे संघाकडून दोन्ही सलवेर मैदानामध्ये आपण पाहतोय पंकज आणि राज. यावेळी डाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक येतोय मात्र फीट असल्यामुळे निश्चितपणे वास्तव फलंदाज डायरेक्ट निशाणा साधला जातोय. एक अपील केला गेलेला आहे क्षेत्ररक्षणाकडून मात्र पंच सहमत नाहीत. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळाली होती फलंदाजांना. या 2 धावेने धावसंख्या ओढून होते ते 5. उद्यापासून सिटी फुल मधील सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत. 16 संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. सिटी फुलला सिटी क्रिकेटचा थरार आपण अनुभव हा होता निश्चितच स्वर्गीय आत्माराम गुरु चषक 2018 मध्ये. यावेळी फुटबॉल घेऊन चेंडूला लॉफ केलेला आहे. लॉफ एक फटका वाईडशी लॉंगांच्या वरून चेंडू होतो सुमारे षटकार. पंकजच्या याच्या बॅट मधून गेला हा दणदणीत खणखणीत षटकार आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट फाळत पाटम यांचा चांगला वापर केला होता फलंदाजाने. चेंडू बॅटला लागला होता त्याच्यावर मोहर उघडली होती षटकाराची. धावसंख्या 6ने वेगाने वरती धावसंख्या 6ने वाढून होती 11. पंकज या षटकाराने पोहोचतो आपल्या वैयक्तिक 9 या धावसंख्येवर. अरविंद यावेळी मात्र सोडून दिला जातोय आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचं वाईडचं शर्यत अवांतर वाईड चुपाने एका धावेने धावसंख्या ओढून होती ते 12. सुरू असलेला सामना आपण पाहतोय बॉयफ्रेंड केवणे दिवे विरुद्ध गुड बाय केवणे दिवे या दोन संघामध्ये. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना मित्रांनो आपण पाहतोय कारण या अगोदर या दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. यावेळी मिस्टामे फाटका शॉर्ट रिजनला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती फलंदाजांकडे. एका धावे समाधान मानावं लागतं आणि एका धावेने धावसंख्या ओढून होते ती 13. क्रिकेट मधले एक अशुभ आकडा धावपळीवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. एकत्र लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय गुड बाय केवणे दिवे या संघाला. स्टेप आउट झाला होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जयेश पाटील याच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण मध्ये एक धाव घेण्यापासून रोखू शकले ना फलंदाजाला. या एका धावेने धावसंख्या ओढून होते ते 14.
आज समालोचन कक्षामध्ये निश्चितच प्रमोद पाटील सर आम्हाला जॉईन झालेले आहेत. त्यानंतर सुनील पवार सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. यावेळी माझा हेलिकॉप्टर फटका, अक्षय चेंडू खाली, 0 मिनिटां कमाल झेल आणि फलंदाज फेल. पहिला फलंदाज बाद होतोय, पहिला हादरा बसतोय. गुड बाय केवणी या संघाला पंकजच्या रूपाने. नवीन फलंदाज संदीप. गेल्या वर्षी संघामध्ये जे 25 अर्धशतक झळकावले गेले होते त्यामध्ये पहिलं अर्धशतक झळकवण्याचा रेकॉर्ड या फलंदाजाने केला होता. बंधनामध्ये काळे संघाचा संघनायक आणि अश्विन ठाकूरपाड्याचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. गेल्या वर्षी संघामध्ये 25 अर्धशतक झळकावले गेले होते त्यामध्ये पहिलं अर्धशतक ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप चॅम्पियन ट्रॉफी सोनालिया ग्राउंडवर झळकवण्याचा रेकॉर्ड संदीप पाटील या फलंदाजाने केला होता. शेवटचं अर्धशतक आपण पाहिलं होतं जितू गवळी याच्याकडून आदित्य ठाकरे चषकामध्ये दापोडे ग्राउंडवर. बंगल्यामध्ये काळे संघाचा कर्णधार आणि अश्विन ठाकूरपाड्याचा संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी तोडीत यायचं आहे. एक षटक समाप्त आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 14 धावा झालेली आहेत. चल 17 ते 18च्या सरासरीने वाटचाल करायची होती, मात्र थोडासा 3 ते 4 धाव्याने मागे पडलेला आहे. फलंदाजी करत असताना गुड बॉयज केवणी दिवा संघ प्रेम बॉल प्रेम संघासमोर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/14 अशी धावसंख्या आपण पाहतोय. गेल्या वर्षीच्या हंगामातील पहिलं अर्धशतकवीर खेळपट्टी आलेले आहे संदीप पाटील. पहिल्या कशा प्रकारे फलंदाजी करतोय. गेल्या वर्षी 25 अर्धशतके झळकावले गेले होते. गेल्या वर्षी 30 ग्रामीण क्रिकेटचे महासंग्राम खेळले गेले होते. यंदा आपण पाहतोय 27वा महासंग्राम खेळला जात आहे ग्रामीण क्रिकेटमधील आणि आतापर्यंत 29 अर्धशतके ग्रामीण क्रिकेटमध्ये झळकावले गेलेले आहेत. गेल्या वर्षी भावेश पवार, हर्षद चौधरी आणि अक्षय चौधरी या 3 फलंदाजांनी प्रत्येकी 2-2 अर्धशतके झळकावण्याचा रेकॉर्ड केला होता. यंदाच्या अंगामध्ये 2 फलंदाज आहेत की ज्याने प्रत्येकी 2-2 अर्धशतके झळकावण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. त्यामध्ये स्वामी समर्थ सोनाली संघाचा नितीन आणि प्रभास शेलवना डोळे संघाचा आतिश गोडविंदे या 2 फलंदाजांनी यंदाच्या मध्ये प्रत्येकी 2-2 अर्धशतके झळकावण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं धुमाल सरद 3 अर्धशतके या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. हर्षद पाटील टेंबोली, त्याच्यानंतर कुमार गुंड टिपलेस बिनार आणि पहिल्या दिवसामध्ये आणखीन एक अर्धशतक झालं होतं. स्वराज्य कशाली संघाचा जयेश पाटील यांनी सुद्धा हाफ सेंचुरी पूर्ण केली होती. एक धाव पूर्ण करता वाडेश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये जसा फंगलिंग होत आहे, स्वाफी वर्क आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावेने संधी मिळाल्या फलंदाजाला. या 2 धावेने धावसंख्या सोडला. अश्विन ठाकूरपाडा संघाचा संघनायक सागर ठाकरे आणि बंदरवत काळे संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी तोडी द्यायचा आहे. यावेळी 1 धाव पूर्ण करतो फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. हा निश्चितपणे घातक ठरतोय आणि फलंदाज धावतात. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. कशा प्रकारे थोडस लेजी रन घेण्याचा प्रयत्न आहे. फलंदाज धावपाच्या रूपाने बाद होतोय. ठाकूरपाडा संघाचा ग्रेट ऑलराऊंडर महेश ठाकरे आपण विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. मित्रांनो, महेश ठाकरे यांनी यंदाच्या अंगामध्ये एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. खासदार चषकामध्ये खास गोलंदाजी करताना यंदाच्या अंगामध्ये पहिला गोलंदाज ठरलेला आहे वर्ल्ड हॅट्रिक करणारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा 1987 मध्ये चेतन शर्मा यांनी न्यूझीलंड विरुद्ध केला होता.
आणि यंदाच्या काळामध्ये महेश ठाकरे यांनी एकविरा मानकुळी संघाविरुद्ध हा कारनामा केलेला आहे. महेश ठाकरे आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला आत्माराम गुरु चषक 2018 मध्ये महेशचे हार्दिक स्वागत आहे. तसेच आपण बघतोय आमच्या व्हीआयपी डायसवर माननीय श्री प्रकाश म्हात्रे यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळी पंचांचा वाईटचा शेवट आहे. आउटसाइड ऑफ स्टंप पंचांच्या समांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने अवांतर आणि या अवांतर धावेने धावसंख्या होते ते 18. खरोखरच ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू पडला होता, बघितला पण भरपूर बाहेर चेंडू गेला होता. वाईटचा इशारा, अतिशय चांगलं डिसिजन आमच्या पंचांचं. जयेश शाह गोल्डन बॉय ऑफ भिवंडी यावेळी मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. एकदा मानकुळे आयोजित स्वर्गीय अजित स्मृती चषकामध्ये जयेश पाटील हा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स त्या चषकामध्ये जयेश पाटील यांनी केलं होतं. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय, उसळी घेतोय आणि फलंदाज पूर्णपणे चकित होतोय. व्हीआयपी डायसवर माननीय श्री प्रकाश म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम या आत्माराम षटकुलबी चषक 2018 मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जयेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राटा मोर द विकेट. यावेळी चेंडूला फोर्स केलेला चेंडू हवेमध्ये, चेंडू आली क्षेत्ररक्षक घेतोय आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडतोय. आणखी एक विकेटचं पतन. अतिशय चांगला फटका लॉग ऑफच्या दिशेने खेळून काढला होता, मात्र लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक बघू शकता आपण तिसऱ्या एफर्ट मध्ये झेल सुटला. म्हणजे पहिल्या हातामध्ये सुटला, दुसऱ्या वेळेला चेंडू उडवला, त्याच्यानंतर भरपूर वेळ मिळाला आणि अतिशय सुरेख झेल टिपला. तिसऱ्या एफर्ट मध्ये चांगला झेल टिपला तर तो फलंदाजाला बाद केला जातोय. तिसऱ्या फेकमध्ये हा झेल पकडला जातोय आणि तिसरा हादरा बसतोय तो गुड बाय केवणे देव या संघाला. बंदरापती कालेर संघाचा कर्णधार आणि अश्विन ठाकूर बडाचा संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळी चेंडूला फोर्स केलेला एक सागरचा वरून चेंडू होत आहे. स्वीपर कव्हर मध्ये चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. ऍथलेटिक एफर्ट क्षेत्ररक्षकडून निश्चितपणे आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. मात्र 2 धावा घेणे पण रोखू शकले नाही फलंदाजाला. या 2 धावेने धावसंख्या ओढून होती ती 20. 71 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय गुड बाय केवणे या संघाला आतापर्यंत 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांची समाप्तीनंतर 3/20 अशी धावसंख्या धावफलकावर झळकलेली आहे. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 50 धावांची 51 धावांची आवश्यकता असणार आहे आणि 51 धावा होतात का हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समोरच्या कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक हेमंत पाटील सर. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल सर. पुन्हा एकदा साईज ग्रुप व साईज स्पोर्ट खारबा आयोजित स्वर्गीय आत्माराम षटकुलबी चषक 2018 मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वन मॅन शो महेंद्र पाटील यांचं एक जबरदस्त आयोजन आणि त्यांना अतिशय चांगली साथ गणेश कुलबी आणि त्यांचं पूर्ण सहकारी यांचे अतिशय जबरदस्त टुर्नामेंट या खारबाव वडोलनगर परिसरामध्ये अनेक इतिहास रचला जातो या ठिकाणी की या ठिकाणी पहिल्यांदाच एवढी मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन केलं जाते आणि उद्याच्या दिवसामध्ये आणखीन या स्पर्धेला 4 चांद लागणार आहेत. याचं कारण असं आहे की उद्याच्या दिवसापासून 2 दिवस उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये आपल्याला फ्लड लाईट मध्ये म्हणजे कृत्रिम प्रकाश झोतामध्ये क्रिकेटचे सामने पाहायला मिळतील. जे संघ 2-2 सामने जिंकलेले आहेत त्यांना निश्चितच फ्लड लाईट मध्ये मॅच खेळण्याचा संधी मिळणार आहे. अतिशय जबरदस्त आयोजन, एक मोठं आयोजन आहे. प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडूला वाटते की या स्पर्धेमध्ये आपण खेळलं पाहिजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 धावा, उर्वरित 2 षटकामध्ये 51 धावांची आवश्यकता म्हणजे आस्किंग रन रेट जर आपण पाहिला तर 25.50च्या घरामध्ये. अतिशय चांगलं स्कोरिंग आमचे स्कोरर जय पाटील यांच्याद्वारे होताना दिसते. मोठा रनअप गोलंदाजी मार्कवर दीपक.
पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू येतो मिडबेकेच्या दिशेने शतरक्षक त्या ठिकाणी तैनात वेस्टर्न स्टाईल मध्ये अतिशय सुरेख चेंडू लावतोय फलंदाज बाद बजाती हुई सर आपण बघितलं पंकज चांगला फलंदाजी करत होता मात्र 10 धावाकडून तो बाद झाला होता त्याच्यानंतर कुठलाही फलंदाजी डबल फिगर आणलेला नाही हे आपण बघू शकता स्वांग करण्याचा प्रयत्न चेंडू मिडविकेटच्या दिशेने आला होता आणि मिडविकेटचा जो शतरक्षक होता डीप मिडविकेटला अतिशय सुरेख झेल टिपला आणि बाद केला फलंदाजाला हा चौथा फलंदाज बाद होतोय गुड बॉईज केमनी दिव्य संघाचा उर्वरित आणखीन 11 चेंडू शिल्लक असतील आणि 11 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता म्हणजे तुम्हाला सर आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये आता मोठा फटका मारावा लागेल इथून मात्र हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल हवाई मार्गाचा वापर करावा लागेल गुड बाय केवणी दिवस संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर कठीण जरूर आहे मात्र अशक्य असं आव्हान नाही आहे हवा सध्या राईट हँडर फलंदाज साथ देणारी आहे शॉटफेज चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय कुठल्या प्रकारचा एच वगैरे लागला होता एक भाग्यशाली राहिला फलंदाज नाहीतर यावेळेस आपण बघू शकतोय अतिशय सुरेख डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेर अतिशय सुरेख लाईन निगेटिव्ह लाईन ठेवली होती कारण ऑफ स्टंपच्या आणि रिटर्न किटच्या थोडच्या आतमध्ये चेंडूला ठेवला होता थोडासा शॉर्टपिच चेंडू जलद गतीचा चेंडू टाकला होता गोलंदाज दीपक याने चांगली गोलंदाजी दीपक याची स्लॉम डिलिव्हरी यश लागते यश रक्षक अतिशय सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद काळवे संघाचा कर्णधार आणि अश्विन ठाकूरवाडा संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचा आहे पुढील सामना आणखीन बघूया कुठला संघ या ठिकाणी आणखीन उपस्थित होता आज जर बघितलं याच्यानंतर आणखीन काही सामने बाकी आहेत गावदेवी पूर्णा वर्सेस जय भोलेनाथ वडलोगर अष्टविनायक ठाकूरपाडा वर्सेस बंद्या मारुती काल्लेर त्यानंतर सोनवाई वडलोगर वर्सेस जय हनुमान पोगाव आणि 6वा सामना पहिल्या फेरीतला एकविरा मानकोली वर्सेस जय हनुमान सरावली शॉट पे चेंडू हो केलाय वर शॉट चेंडू डीप दाखवतो स्कोर लेगच्या दिशेने सीमाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार पहिल्या 3 चेंडूमध्ये एकही धाव दिली होती गोलंदाजाने दीपक याने आणि 2 गडी सुद्धा बाद केले होते मात्र ह्या चेंडूवर जेव्हा अविनाशाने षटकाराने आपलं खातं खोललेलं पुन्हा एकदा दीपक बॉलबॅक ड्राईव्ह आपल्या फॉल मध्ये अतिशय सुरक्षित रक्षण करतोय गोलंदाज दीपक एक चांगलं कमबॅक षटकार लागल्यानंतर बघितलं शॉर्ट पिच चेंडूला हुक केल्यानंतर यावेळेस चेंडूमध्ये थोडासा बदल केला होता गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकला होता गोलंदाज दीपक याने अंतिम चेंडू शिल्लक असेल या 3ऱ्या षटकातला राईट आर्म ओव्हर द विकेटनी दीपक पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता और पिच डिलिव्हरी होती मात्र चुकतो फलंदाज यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय षटकाची सुद्धा समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 71 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना गुड बॉईज केवणी दिव्य संघाची धावसंख्या 26 धावा उर्वरित 1 षटक शिल्लक म्हणजे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी ग्रेट ऑलराऊंडर ज्याने यंदाच्या अंगामध्ये बोल्ड हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्डही केला होता खासदार चषकामध्ये एकूण मानकुळे संघाविरोधात त्यांचं आगमन होत आहे जय सोनाई वडनगर चषकामध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज ठरला होता मोस्ट वेलकम आपला या चषकामध्ये साई स्पोर्ट्स खारबाव यांच्याकडून मनस्वी हार्दिक स्वागत आहे यावेळेस फ्लेक केला चेंडू आता स्क्वेअर लेगच्या दिशेने शतरक्षक त्या ठिकाणी आहे चांगलं शतरक्षण मात्र 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज 1 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 27 या धावसंख्येवर 27 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स हेमंत पाटील सर मिशन इम्पॉसिबल फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले आहे चांगला चेंडू यावेळेला
अतिशय सुरेख चेंडू हाताळतोय गोलंदाज देवेन अंतिम षटक दिसतो आपल्याला समोरच्या एंड कडून क्षेत्ररक्षण बघितलं ती 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट कव्हर थर्ड मॅन पुन्हा एकदा मोठा फटका मारण्यापर्यंत चेंडू अंगाला लागतोय आणि एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. वेलकम अभिनंदन ज्युनियर जयेश पाटील.